दशरथ गायकर 501, पंचाने राकेश सामना गायकर, चालू करायचा आहे. राकेश पंचांना गायकर, विनंती, ओके स्टार्ट. राकेश गायकर 500, शरद गोले 500, मंगेश दिवेकर 500, बालचंद्र गायकर 500, दर्शन मागावकर 500, श्रीकांत दिवेकर 500. थँक्यू. सन्मानाचे मनापासून धन्यवाद. व्यास या संघाचा एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. काय क्षेत्ररक्षण केलं घुमेश्वर या संघाचा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं आणि ज्याला रावलपिंडी एक्सप्रेस मानलं जातं या गवळी समाजामध्ये गोलंदाज आहे घुमेश्वर या संघाचा. जीत खूप सुंदर असा बॅकअप बघायला भेटला अनिकेत गोळे यांच्याकडून. अच्छा गोलंदाजी करतोय आपला जितू. नेहमी आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करत असतात. आपल्या गोलंदाजीवर मधून आत्मविश्वास आहे कर्णधाराचा जितूवरती आणि क्रिकेटची प्रचंड आवड आहे या जितू या गोलंदाजाला. असं गोलंदाजी राईट मोडदा मारा करतो व्यासकडून. घुमेश्वर या संघाकडून गोलंदाजीवरती निर्धाव चेंडू टाकले तो म्हणजे जितूने. ज्याच्या वेळी आम्ही स्टेटस पाहत होतो काय लोकांचं आपला स्टेटस असा बनवा की लोकांनी आपला स्टेटस ठेवला पाहिजे, आपला असा स्टेटस आपला झाला पाहिजे. मित्रांनो जितूचा जेव्हा आम्ही स्टेटस पाहत असतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या क्रिकेटचं विकेटच घेतलेलं स्टेटस पाहायला मिळतो. एक अभिमानाची गोष्ट वाटते आणि लोकांचं काही लोकांचं स्टेटस पाहायला खूप वेगळी मजा असते. कुठलं तरी प्रेमाभिमाचे नसतात, काहीतरी प्रेरणा देणारे स्टेटस असतात. ह्या गोष्टीचा फायदा घ्यायचा असतो मित्रांनो. आपण चांगली गोलंदाजी करतो जितू घुमेश्वर या संघाकडून. काय गोलंदाजी केली होती मागच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच आहे नवुष मी दिनेशजी मावकरांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे नवुष यांना. खूप सुंदर अशी बॅटिंग केली होती नवुष यांनी आणि आपल्या संघाला विजयी केलं होतं. सामनावीराचे जे तुम्हाला टी शर्ट दिले जातात मित्रांनो ते टी शर्ट परिधान करूनच आपण खेळायचं आहे. एक सन्मान आहे आजच्या दिवसाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा हा दिवस राहू शकतो आपल्यासाठी. म्हणून मित्रांनो गोलंदाजी करतोय जितू. निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीमधून. फक्त आपल्या गोलंदाजीवर तर धाव संख्या खर्ची केली आतापर्यंत एक. या अंगामध्ये सीझन मध्ये सुद्धा पदार्पण केले ते म्हणजे जितू मागावकर आपल्याला गोलंदाजी एंडवर दिसते. तो म्हणजे घुमेश्वर गावची आन बाण आणि शानची अशी गोलंदाजी करतो साजेशी अशी घुमेश्वर या गावाकडून. जितू चांगला समाचार घेतला क्षेत्ररक्षण तैनात. झेल छुटा कुठेतरी मला वाटतं घुमेश्वर या संघाचे सगळे स्वयंसेवक आहेत त्यांच्याकडनं धडकन वाढली. काहीतरी कर्णधाराकडून ही चूक होते. अशी चुकीला माफी नाही या क्रिकेटमध्ये आणि स्वतः कर्णधाराकडून चुकी होताना पाहायला आवडत नाहीये सगळ्या स्वयंसेवकांना. मित्रांनो याचा हा खेळाडू असा दादा सांगायला आवडेल. याची जर कॅच सुटली महागात देखील पडू शकते. हा महत्वपूर्ण विकेट होता. टेन्शन तुम्हाला देऊ शकतो असा फलंदाज वेळाचा पण तेवढाच मजबूत गोलंदाज तुमच्याकडे जितू आहे. बघा प्रत्यक्षात पाहायला मिळालं कुठल्याही गोष्टीचा टेन्शन घेतला नाही फलंदाजाने. एक धाव परिपूर्ण केली लगेचच आणि एक धावेवर वाढती धावसंख्या होती ती 4 ना. फक्त आपल्या गोलंदाजीवरती 4 धावा खर्च केलेल्या आहेत. महत्वपूर्ण खेळाडूची कॅच सुटली गेलेली आहे. चुकीला 5 धावा 5 धावा झालेत ना 5 ना. दादा तुला सांगू इच्छितो आमचा जो विकेट किपर आहे सुदेश गायकर खूप सुंदर अशी यष्टिरक्षकची भूमिका पार पडत असतो या घुमेश्वर संघासाठी. गेली 5-10 वर्ष तो कंटिन्यू यष्टिरक्षक म्हणून ओळखला जातो आणि खूप सुंदर अशी यष्टिरक्षकाची भूमिका पार पडतो तो घुमेश्वर संघाकडून सुदेश गायकर. म्हणूनच तुम्हाला देखील क्रिकेटची फार आवड आहे. त्याच्यानंतर ह्याच लोकांचं का सिलेक्ट केलं कारण त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे. या विश्वासावर त्या 11 खेळाडूंची निवड केली जाते. आता जवळ मगापासून सांगतात की तुमच्या गावामध्ये 150 ते 150 मुलं आहेत पण त्याच्यामधून हे 11 का निवडली जातात कारण त्यांचा विश्वास तुमचा त्यांच्यावर तेवढा आहे. आणि तो सिम्बॉल घेऊन आपण नेहमी खेळत असतो आपल्या गावाचा आपल्या नावाचा. त्याचं नाव रोशन करायचं आहे आपल्या गोलंदाजाला. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. सेकंडवर टाकतोय तो राहुल. पाहूया काय कॅचेस काय झेल घेतले ती म्हणजे जितूने. काय आपल्या गोलंदाजीवरती पण चांगली गोलंदाजी केली होती आणि लगेचच विकेट घेतला तो म्हणजे एकदा डीजे होत्या.
कुठल्याही खेळाडूला दुखापत होणार नाही याची देखील दखल घ्यायची आहे. जरा थोडस वर आज सामने चालू करायचे. अचूक अशी गोलंदाजी करतोय घुमेश्वर या संघाकडून राहुल. महत्वपूर्ण विकेट ज्याचा घेतला तो सलामीवीर आला होता, तो गोलंदाज फलंदाज होता मुकेश. अचूक गोलंदाजी करतो. ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव करते उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचं कौल दिलंय नाही, माघारी यावं लागेल. एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि लगेचच समाधान मानावं लागेल आणि संघाची वाढती धावसंख्या होते. वेळास या संघाची 6 धावसंख्या झालेली आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी राहुल. चांगला समाचार घेतलाय, ज्याच्या बॅट मधून येते पहा. पंच आमच्याकडे वळत आहेत. 2 धावा मिळत आहेत. जर थोडस साईडला गेला असतं तर षटकार पाहायला नक्कीच मिळाला असता, पण 2 धावा येतात. पंच आमच्याकडे वळतात आणि वाढती धावसंख्या होती संघाची. वेळाच्या संघाची 8. अचूक गोलंदाजी केली होती जितूने. फक्त वैयक्तिक 4 धावा 5 धावा दिल्या होत्या आणि लगेच ओव्हरच्या नंतर एक कॅच देखील महत्वपूर्ण घेतली होती सलामीवीरची आणि कुठेतरी रनांची आतिषबाजी थांबवली होती. वेळाच्या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 8. एक बाद धावसंख्या झाली होती 8. दुसरा षटक चालू. काय समाचार घेतलाय, ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय षटकार खणखण. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळू दे 6 धावा. याबरोबर वाढती धावसंख्या होते ती म्हणजे वेळाच्या संघाची 14. पण महत्वपूर्ण सलामीवीर फलंदाज आहे मित्रांनो, तो म्हणजे निखिल. आणि त्याच निखिलने चांगला समाचार घेताना आर्याच्या बॅट मधून पाहायला मिळालं षटकार. त्या षटकाराबरोबर वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 14. शेवटचा षटक चालू आहे. 2 बॉल बाकी. आयोजक आहात, थोडस आयोजकांचं देखील टेन्शन वाढत चाललेलं आहे कारण स्कोअर निखिल फलंदाज आता बॅट ज्याची खोलली गेलेली आहे. षटकार गेलाय, ज्याच्या बॅट मधून काय समाचार घेतोय, काय निर्धाव चेंडू टाकतोय, काय पाहायला आवडेल निखिल कडून सगळ्या आयोजकांना. जर डॉट बॉल गेला किंवा विकेट घेतला तर, पण त्याचा चांगलाच समाचार घेतोय तो म्हणजे निखिल फलंदाजी मधून परत एकदा लेग साईडला मारण्याच्या प्रयत्नात. कॅच खाली आहेत फलंदाज. सकाळपासून ज्यांचं समालोचन ऐकत होतो, पण जितू दादांना थोडीशी दुखापत झाल्यानंतर क्षेत्ररक्षणात गेलं तर लगेच झेलबाद घेतलं. त्यांचे बंधू आहेत ते, मोठे बंधू आहेत ते. आयुष्यात कुठेही जात असताना संकटाला मोठ्या भावाची साथ असावी लागते. त्याचप्रमाणे छोट्या भावाला साथ देतात ते म्हणजे आमचे दादा या घुमेश्वर गावचे, ज्यांचं समालोचन सकाळपासून आपण ऐकत होतात ते आजचे आयोजक आहेत. मुखीची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय ऋतिक आणि शेवटचं चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि वेळास या संघाची धाव संख्या झाली आहे ती 14. अचूक अशी फलंदाजी करावी लागेल. ते काय ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, झेल घेण्याचा प्रयत्न करतात, झेल सोडलं ते म्हणजे गचार क्षेत्ररक्षण आणि याचबरोबर 2 धावा मिळालेल्या आहेत आणि पंच होतात आमच्याकडे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या होते. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 15 ही धावसंख्या झाली आहे. 12 बॉल मध्ये 16 रनांची 12 बॉल 16 रनांची आवश्यकता आहे ती म्हणजे घुमेश्वर या संघाला. लगेचच आपण फास्ट जरा घ्यायचं. घुमेश्वर संघ क्षेत्ररक्षण आपलं होतं, लगेचच पिचच्या बाहेर यायचंय. लगेचच वेळास या संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आपण. लगेचच मित्रांनो विनंती करतो वेळास या संघाला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आपण. वेळास या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो लाईनअप मध्ये लगेचच क्षेत्ररक्षण सजवून आपण घ्यायचं आहे. मित्रांनो संध्याकाळचं सत्र झाल्याच्या नंतर एटीएम खोललं जातं. लगेच आरुष आणि आयुष जो कोणी षटकार मारेल त्याला घुमेश्वर या मॅच साठी कोण सावकार षटकार मारेल त्याला 500 रुपये षटकाराला असतील.
चान्स आहे मित्रांनो, घुमेश्वर या संघाच्या फलंदाजांकडे रोख रक्कम दिली जाईल आपल्याला. लगेचच घुमेश्वर या संघाचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. 12 बॉल मध्ये 16 रनांची आवश्यकता आहे. आरुष आणि आयुष यांच्याकडून लगेचच जो कोणी षटकार मारेल त्याला रोख रक्कम. हे बघा इकडे बघा, हरले संघ नेहरू आणि निगडी या संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. नेहरू आणि निगडी या संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण स्टेज कडे यायचं टॉस का बॉस करण्यासाठी. लगेच 2 फलंदाज पाठवायचे आहेत. सलामीवीर फलंदाज जात आहेत. सचिन आणि मुकेश 2 फलंदाज जात आहेत. दोन्ही बंधू देखील आहेत. मार्को आणि स्टीवा हे 2 फलंदाज आहेत. मार्को आणि स्टीवा पाहूया, जसं ऑस्ट्रेलियाला ज्यांनी चषक मिळवून दिलं तसं आजच्या मला वाटतं यांना पाहायला नक्कीच आयोजकांना मान्यवरांना विनंती असं वाटेल की आज जर चषक आमच्या नावावर देखील राहिलं तरी आवडेल, पण आमच्याकडे देखील बाकीचे संघ देखील तेवढे तुल्यबल आहेत, ते देखील या संघाचे चषकचे मानकरी ठरू शकतात. भुवनेश्वर संघाकडून जर षटकार मारला कोणी तर 101 रुपये दीपेश गायकर यांच्याकडून. दीपेश गायकर यांच्याकडून 101 रुपये. जर कोण षटकार मारेल त्याला फलंदाजाला 101 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. तशी आरुष आणि आयुष कडून देखील 501 रुपयाची रोख रक्कम आहे घुमेश्वर या संघाच्या फलंदाजांना. स्ट्राईक साठी गेलेला फलंदाज आहे तो म्हणजे सचिन आणि नॉन स्ट्राईकला फलंदाजी करतो घुमेश्वर या संघाकडून मुकेश. आणि गोलंदाजी मार्कवर व्यास कडून येतोय तो मुकेश. कोण कोणाचा मुका घेतो पाहूया. नॉन स्ट्राईकला आहेत मुकेश आणि गोलंदाजीवरती सज्ज होतोय मुकेश. पण सचिन काय समाचार घेतात का आपल्या बॅट मधून? आतापर्यंत सचिन तेंडुलकर सरांनी कुठल्याही गोष्टीचा कधीही वादविवाद 24 वर्षामध्ये केला नाही. प्रत्येक गोलंदाजाला प्रत्युत्तर दिलं ते म्हणजे आपल्या बॅट मधून. हीच खेळाडू वृत्ती मित्रांनो असायला पाहिजे. अचूक गोलंदाजी स्पृहा जर कोण षटकार मारेल त्याच्यासाठी 501 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. आता एटीएम खोललं जातंय घुमेश्वर या संघाकडे. पाहूया काय करतायत. कुठे हे निर्धाव चेंडू टाकतोय. सचिनला समजलेलं नाही. मुकेश अचूक गोलंदाजी करतोय. 12 बॉल मध्ये नेहरू संघ आणि निगडी गवळवाडी संघ यांच्या कॅप्टननी दुसऱ्या राऊंडच्या पुढच्या सामन्यासाठी यायचं आहे. आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे. निगडी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय मित्रा, आता एक शेवटचा कॉल असेल आपल्याला, नाही तर काही गोष्टींचं पॅनलाइज केलं आपण टॉस साठी यायचं आहे. निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपण एक चोरटी धाव घेतली ती म्हणजे सचिन आणि मुकेशने आणि स्कोअर वरती खोललं जाते त्यांचं 1 या धाव संख्येने. संघाची धाव संख्या होते 1. जिंकण्यासाठी 16 रनांची आवश्यकता आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. षटकांचा जर हॅट्रिक मारले तर दीपेश गायकर यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. अचूक अशी गोलंदाजी करतो व्यास संघाकडून तो मुकेश. आणि निगडी संघ यांच्यासाठी टॉस घ्यायचा आहे. मी दत्तेश गोले यांना विनंती करेल की त्यांनी टॉस साठी कोऑर्डिनेट करायचं आहे. जर्सी क्रमांक 18 घालून खेळतोय. कुठेही समजलेला नाही आहे आणि पंच आमच्याकडे कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीवरून तो म्हणजे मुकेश. आणि स्ट्राईकला फलंदाज देखील आहेत मुकेश. कोणीही ना मुका घेतला बॅट मधून, ना बॉलचा घेतला, ना बॉलने बॅटचा मुका घेतला, अशी गोलंदाजी करतायत आणि फलंदाजाला समजलेला देखील नाही आहे मुकेशची गोलंदाजी. आणि निर्धाव चेंडू टाकले. फक्त धाव संख्या झाली आहे ती घुमेश्वर या संघाची 1. अचूक अशी फटकेबाजी करावी लागेल. ऑफ साईडला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय आणि 2 धावा परिपूर्ण केला. 2 धावेवरच समाधान मानावं लागेल वाटतं आणि वाढती धावसंख्या झाली घुमेश्वर या संघाची 3. नेहरू संघाने पुढच्या जी मॅच आहे त्याचा टॉस विन केलेला आहे आणि बॉलिंग करण्याचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोण होणार 2024 चा घुमेश्वर या संघाचा चषकचा मानकरी? पाहूया, मैदानाकडे जाऊया. लगेचच मैदानावरती गोलंदाजी सज्ज मुकेश ऑफ साईडला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल दिला. 2 धावा देखील परिपूर्ण केला. मिसफील्ड थोडीशी होते त्याचाच फायदा घेतला घुमेश्वरच्या फलंदाजाने आणि वाढती धावसंख्या होते घुमेश्वर या संघाची
5 पहिल्या षटकामध्ये घुमेश्वर संघाने देखील 5 धावा खर्च केल्या होत्या. फलंदाजाने तसेच गोलंदाजी करतोय व्यास या संघाकडून. मुकेश फक्त आपल्या गोलंदाजीवरती 5 धावा दिल्या. शेवटचा चेंडू आहे पण स्ट्राईकला आलेले फलंदाज मुकेश आणि सचिन अजूनपर्यंत क्रीजवर आहेत. आपल्यावरती खांद्यावरती परिपूर्ण जबाबदारी घुमेश्वर या संघाची. निर्धाव चेंडू टाकतोय मुकेश आपल्या गोलंदाजीमधून आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद धाव संख्या होते ती म्हणजे 5. ज्याच्या बॅट मधून आला होता षटकार अगोदर तो फलंदाज होता निखिलने. हा निर्णय त्याच्याकडे देखील मॅचचा स्कोर वाढवण्यामध्ये चांगलाच ठरला. षटकार अशी गोलंदाजी केली आपल्या गोलंदाजीमधून व्यास या संघाकडून ती म्हणजे निखिल मुकेशने. आता गरज आहे ती जिंकण्यासाठी. 6 बॉल मध्ये 11 रनांची गरज आहे. स्ट्राईकला आलेले फलंदाज अजून सचिन आहेत. मुकेश दादा देखील आहेत पिचवर. पाहूया काय होतोय सामना. आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज येतोय अभिषेक. व्यास या संघाकडून अचूक अशी गोलंदाज जर्सी क्रमांक 9 घालून खेळता येते. जर्सी क्रमांक 9 फक्त 2 पावलांचा रनअप आहे त्यांचा. पण स्ट्राईकला फलंदाज आहे सचिन. जर आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर एक चौकार षटकार त्यांना टाकावाच लागेल. फुलटॉस मिळाले पण कुठेही त्यांचा त्रिफळा उद्ध्वस्त केला सचिनचा. कुठेही समजलं नाही. यार्कर बॉल टाकला आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला. विकेटचा पतन होतोय. बॅक टू पॅव्हलियन सचिन. एकदा होऊ दे डीजे. थँक्यू डीजे. सचिनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो सुबोध. 5 बॉल मध्ये 11 रनांची आवश्यकता आहे. समीकरण अजून सोपाय होऊ शकतो. 2 षटकार एखादा षटकार यावंच लागेल किंवा टोडी देखील रन घेतले तरी देखील होऊ शकतो. एखादा एक्स्ट्रा रन येईल आपल्याला. पाहूया पण अचूक गोलंदाजी करतोय अभिषेक आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी. व्यास या संघाकडून अचूक गोलंदाजी सेकंड वर टाकतोय. निर्णायक गोलंदाजी करतोय. हो कुठेही समजलेला नाही आहे तो म्हणजे सुबोधला. आणि तसेच स्तब्ध केलं सुबोधला आपल्या गोलंदाजीमधून. अभिषेकने व्यास या संघाकडून अचूक गोलंदाजी करतोय. निर्णायक गोलंदाज ठरतोय. 4 बॉल मध्ये 11 रनांची आवश्यकता आहे. आयोजक थोडेसे स्तब्ध झालेले आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. कॅचचा प्रयत्न करतात. झेल सुटलेली आहे ऋतिककडून. झेल छुटा मॅच छुटा. मित्रांनो चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये कॅचेस सोडणं माफी नाही. समोर आहे फलंदाज सुबोध. अजून देखील समीकरण आहे 3 बॉल मध्ये 9 रनांची आवश्यकता आहे. एक मोठ्या फटक्याची गरज आहे ते म्हणजे घुमेश्वर या संघाला. जर तो षटकार गेला नसता तर 6 रन कमी असते. तो षटकार देखील निर्णय ठरू शकतो तो म्हणजे या व्यास या संघाकडे. मित्रांनो क्रिकेटमध्ये कधी निर्णय बदलते सांगता येत नाही. पारड कोणाचं जड कधी होईल सांगता येत नाही मित्रांनो. तसंच झालंय. एक षटकार बसला स्कोअर वाढला. त्याच्यानंतर आता जिंकण्याची आवश्यकता आहे. 9 रनांची आवश्यकता आहे 3 बॉल मध्ये. पाहूया काय करतायत. ओ फुलटॉस मिळाला. फुलटॉसचा फायदा घेतात का पाहूया. पण झेल सुटा मॅच सुटा जाते का बॉल. चौकार हे जाते. छत्रपतींचा छावा. संघाला मिळाले 4 धावा. वाढती धावसंख्या होते ती म्हणजे घुमेश्वर या संघाची 11. आता जिंकण्यासाठी गरज आहे 2 बॉल मध्ये 5 रनांची आवश्यकता आहे. मित्रांनो अजून देखील षटकाराने त्या जिवंत ठेवलंय. नाही तर आता तुम्ही मॅच विन झाला असता. मेरा बाप बदमाश था मैं बदमाश हूँ. संजीदा दी हूँ जी मैं. हाच बॉल तुम्हाला निर्णायक मॅच ठरवू शकतो. 2 बॉल मध्ये 5 रनांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. सगळ्यांचं लक्ष लागलंय मैदानाकडे.
आवश्यकता आहे. पाहूया काय होतं या मॅच मध्ये. व्यास की घुमेश्वर जे यजमान संघ आहे, कोण होणार विजेता या सामन्यामध्ये. पुढील वाटचाल करे सेमीफायनल मध्ये, तो म्हणजे क्वार्टर फायनल कडे. घुमेश्वर की व्यास. 1-2 रनांची गरज आहे, 2 रनांची गरज आहे आणि डिक्लेअरच्या स्वरूपात जाते काय पाहूया. 1 रन, 1 रनांची शॉट खेळण्याची गरज होती मित्रा. हे 2 रनांची आवश्यकता होती. थोडंसं मागावी परतावं लागतंय त्या या टुर्नामेंट मध्ये, ते म्हणजे घुमेश्वर या संघाला 2 रनांची आवश्यकता होती. व्यास संघ विजय झाला, अभिनंदन. यजमान संघाला थोडंसं अपयश आलं, त्यांचं देखील अभिनंदन असू दे. चला लगेच सामन्याकडे निवडू. या संघाला विनंती करतो क्षेत्ररक्षणासाठी जायचं आपण. चला मित्रांनो, पुढील मॅचकडे आता आपण मी निखिलला देखील आमंत्रित करतो. आपला सामनावीराचा पुरस्कार आपण घेऊन जाऊ.